मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमधील अग्रणी नेते आणि आंबेडकरवादी राजकीय सामाजिक विचारांचे नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं। गाडे यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉक्टर सिद्धांत गाडे, सून डॉक्टर भावना वंजारी गाडे, बहीण निर्मला गवई, मेवणे गुणवंत गवई, नातवंड असा परिवार आहे। गंगाधर गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते। तसेच ते पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते। त्याचबरोबर ते राज्याचे माजी परिवहन राज्यमंत्री होते। गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी विचारांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे। गंगाधर गाडे राज्य सरकारीमध्ये माजी परिवहन राज्यमंत्री होते। त्याचबरोबर पॅन्थर चळवळीतील लोकप्रिय बौद्ध नेते होते। त्यांनी 7 जुलै 1977 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठा विद्यापीठाला द्यावं अशी सर्वात आधी मागणी केली होती। पुढे 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलं। या विद्यापीठाचं नामविस्तार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा करण्यात आला। गाडे यांनी अखेरपर्यंत आंबेडकरी विचारांची कास सोडली नव्हती।